भारताच्या चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ देशात आज पहिला अंतराळ दिवस साजरा होत आहे. चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणं, भारताची अंतराळ गाथा या संकल्पनेतून हा पहिला अंतराळ दिवस साजरा होतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं अंतराळ दिवसाचा मुख्य कार्यक्रम झाला. चांद्रयान-3 सारख्या मोहिमा यशस्वी करणाऱ्या इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संस्थेनं अंतराळ क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे आणि देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोठं योगदान दिलं आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. इस्रो भारताचं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. भारतीय अंतराळ चमूला अवकाशात घेऊन जाणाऱ्या गगनयान मोहिमेची आतुरतेनं वाट पाहत असल्याचं सांगत या सर्व मोहिमा देशाला सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. येत्या 10 वर्षात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 5 पटीनं वाढेल असा विश्वास अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या भारताची अंतराळ अर्थव्यवस्था $8 अब्ज इतकी आहे. ती $44 अब्ज पर्यंत पोहोचेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ देखील उपस्थित होते. त्याआधी राष्ट्रपतींनी इस्रोचे रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान केली. तसंच भारत मंडपम इथं भरवण्यात आलेल्या अंतराळ तंत्रज्ञान आणि कामगिरी दाखवणाऱ्या प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट दिली. चांद्रयान-3 गेल्या वर्षी याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरलं. चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा अंतराळ दिवस म्हणून घोषित केला होता.